स्वागत असेल तर चला सलामी जोडी आपण पाठवायचे अमितजी भोईर, धन्यवाद. आणि सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात खेळपट्टीकडे रवाना होते. हनुमान आणि चंदू बघा पांडू याला मागे क्रमांकावर ठेवलेले आहे राखून. 3 षटकांचा सामना आणि अमित भोईर यांचा हा एक चांगला निर्णय असेल, कारण की चंदू याला इथे भरती दिलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये हनुमान यांनी चांगली फलंदाजी केली होती. बघूया तो सामना दुसरा होता, हा सामना दुसरा आहे. आणि आज या सामन्याच्या माध्यमातून गणेश दादा केनियाना आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनवर क्षेत्ररक्षक म्हणून आहेत आमचे लाडके जिगे दादा, मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य देखील आहेत. आणि आपल्या भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष देखील आहेत. आणि या सामन्यासाठी आपले तिन्ही प्रमुख पंच आपण पाहतोय. हरेश परमाल सर, लारा सर आणि सूर्यकांत मोरे सर. गेम ऑन. बघूया 3 षटकांचा सामना आहे आणि सलामीला आहेत फलंदाज हनुमान आणि चंदू. स्ट्राइकवर आहे चंदू, नॉन स्ट्राइकला हनुमान. ओव्हर द विकेटनी पहिल्या डावातील पहिला चेंडू टाकतोय प्रमोद भोईर. फलटॉस चेंडू होता ऑफ साइड रिजन मध्ये. चेंडूला दिशा दिलेली आहे. स्लीपर कव्हर सीमारेषेकडे वासुदेव भोईर यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालेले आहे. 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट केलेले आहेत. बघा वासुदेव भोईर यांना देखील संधी मिळालेली आहे. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे गावदेवी केवणीदेवी संघाच्या फलकावर. दोन धावा आल्यात. बघा शॉर्ट थर्डमॅनला सचिन माली आहेत. एक्स्ट्रा कव्हरवर गणेश दादा केनी. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 4 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय. इथे प्रभाकरच्या हातातून चेंडू मिस होतोय. फेकी केली होती प्रमोद भोईर यांनी. मला वाटतं फेकी करण्यापेक्षा डायरेक्ट हिट करायला हवा होता. हनुमान त्याला धावबाद करण्याची संधी मिळवता आली असती. वेलकम दिलीपजी भोईर, आपल्या गावदेव चौथ्या डोंगेचे सर्वात सिनियर खेळाडू. आपलं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि संघनायक देखील आहेत, धन्यवाद. नाही निश्चितच दिलीपजी भोईर हे देखील डोंगे ग्रामपंचायतचे माजी सदस्य देखील राहिलेले आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटवर ज्यांचं अपार प्रेम आहे. धावसंख्या 3. हनुमान याच्यासाठी हा चेंडू आता आणि ते फलंदाज हनुमान बाद झालेले आहेत. बघा प्रभाकर यांनी चेंडू पकडल्यानंतर स्टंपवर इतक्या जोरात मारला होता की स्टंपचे 2 तुकडे झाले नाहीत. फलंदाज मात्र बाद झालेले आहे. अगदी जमिनी लगत चेंडू आला होता आणि एकाच ऍक्शन मध्ये उचलून थेट एस्टनवर फेक केली होती. आणि हनुमान त्याला मात्र आता सस्त्यामध्ये बाद करण्यात यश आलेले आहे. हनुमान यांची जागा भरून काढण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावर पांडुरंग गेलेले आहेत. बघा पांडू आणि चंदू अशी गावदेवी केवणीदेवी संघाकडून पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. प्रमोद भोईर षटकातील पुढील चेंडू घेऊन तर इथे बघूया अति घाई आणि संकटात नाही. अजून एक धक्का. पांडू बाद झालेले आहेत. आणि निश्चितच जयदुर्गा मंडळाचे आमचे सदस्य जगन केनी यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद जगन केनी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि मानकुली येथे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आवाज जात नाहीये. बघा काही तांत्रिक बिघाड असेल
तो आपण व्यवस्थित सुरळीत करायचं आहे. आपले केबल जॉईंटर्स मानकुली येथे लाईव्हच्या माध्यमातून आवाज पोहोचत नाहीये. आम्हाला तिथून बरेचसे कॉल मेसेज येत आहेत, कारण की आज सामना मानकुली संघाचा इथे मैदानामध्ये सध्या सुरू आहे आणि आमचे घरचे प्रेक्षक वर्ग काही भरपूर या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचा आवाज पोहोचत नाहीये. 2 बाद 4 मैदानामध्ये फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर राजू गेलेले आहेत. स्ट्राइक वर चंदू आहेत. इथे फुलटॉस आहे आणि इनफिल्डच्या वरून फटका खेळले. बघूया डीप एस्टाकावर रिजनवर ज्ञानेश्वर माली यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण होते आणि 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 6 धावा. सहा धावा आणि या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. बघूया प्रमोद भोईर शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतायत. ती मिसटाईम फटका आहे. बघूया यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज अजून एक बाद होतोय. हा तिसरा धक्का आहे गावदेवी केवणीदेवी संघासाठी. 6 या धावसंख्येवर आणि अमित भोईर स्वतः संघाचे संघनायक क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी इंटर होत आहेत. बघूया सुरुवात मात्र हवी तशी झालेली नाहीये गावदेवी केवणीदेवी संघाची. याचं कारण आहे की गोलंदाजी चांगली झालेली आहे. निश्चितच नेहमीच आपण गणेशदादा केनी यांना मैदानाच्या बाहेरून कोचिंग करताना पाहतोय, मात्र आज स्वतः ते मैदानाच्या आतमध्ये प्ले 11 मध्ये असून एक चांगली आपल्या सहकार्याने इथे सूचना करतायत, मार्गदर्शक करतायत. गेम स्पीडअप करायचं. बघा अगदी बरोबर आहे, वेळ कमी आहे. या सामन्यातून जो संघ विजय होईल तो संघ जयदुर्ग सुरई बी या संघाबरोबर आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. अतिशय चांगली स्पर्धा आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न होण्याच्या मार्गावर आहे. खरोखरच मंडळाच्या सर्व सदस्यांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे. गोलंदाज येतोय अविन माली, समोर फलंदाज आहेत अमित भोईर. षटकातील पहिला चेंडू राऊंड द विकेट अमित भोईर याच्यासाठी. पहिल्या चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलेल्या ऑफसाईड रिजन मध्ये पाहूया वासुदेव भोईर यांच्याकडून चुकी पाहायला मिळते. खूप दूरवरून अंतर कापला होता आणि जर हा चेंडू अडवला असता तर संघासाठी काही धावा वाचवता आला असत्या. मात्र अमित भोईर यांना चौकार येतो आणि चौकाराने धावसंख्या झाली ती 10 धावा. तर षटकातील पुढील चेंडू अमित भोईर यांच्यासाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला डिफेन्सिव्ह फटका केलेत. गणेशदादा केने यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण होते. पॉइंट क्षेत्रामधून चांगले क्षेत्ररक्षण आहे. बघा एकच धावील धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 11 वर.
निश्चितच इथे एक संतांनी शांत सुरुवात आहे. 3 बाद 11 धावा 8 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर असते तेव्हा क्षेत्ररक्षकांची देखील थोडीशी दमशत आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आपले पंच देखील असतात कारण की वारंवार त्यांना आपला अँगल चेंज करावा लागतो. गोलंदाज मात्र कंटिन्यू आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट. आपली लाईन मात्र तीच ठेवलेली अविन यांनी. अतिशय चांगला चेंडू होता. चेंडूला ऑन साईडला वलवलाय. बघूया देवानंद भोईर आणि ते एकच धाव. चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून. निश्चितच एक चांगला क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बघूया पंच आपसमध्ये चर्चा करताना. एकच धाव येईल. अगदी बघा तुम्हाला जर दुसरी धाव घ्यायची असेल आणि जर आपलं विकेट द्यायचं असेल तर दोन्ही एंड करून फलंदाजांचे हालचाल पाहायला मिळणे गरजेचं आहे. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 12 धावा. 12 धावा झाली आहेत 9 चेंडूमध्ये आणि अजूनही या पहिल्या डावातील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया अमित भोईर त्याला साथ देतोय राजू. अमित खेळतायत 5 वर, राजू खेळतोय 1 वर. अविन षटकातील पुढील चेंडू आणि या चेंडूला विकेट घेतलंय. बघूया संतोष केनी लॉंगलेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण करतायत. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा आल्या. धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौदा धावसंख्या आहे. गोलंदाज तयार. चांगलं क्षेत्ररक्षण बघा सचिन निश्चितच अमित भोईर यांची विकेट त्यांना द्यायची नाहीये. राजू याला बाद करायचं मात्र ते चौथ्यावर मानकुले संघाला देखील मान्य नाहीये. त्यांना देखील अमित भोईर यांचा विकेट हवाय. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील अविन यांच्या. धावसंख्या 15 वर. राजू यांच्यासाठी बघूया समोर खेळले तर ज्ञानेश्वर माली यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. डीप लॉंग ऑन वर इथे फलंदाज बाद झालेत अमित भोईर. आणि हा चौथा फलंदाज बाद झालेला आहे. गावदेवी दिवे संघाचा अमित भोईर परिषद जातोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. 8.50 च्या सरासरीनं 2 षटकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात गावदेवी दिवे संघानं या 17 धावा बनवलेल्या आहेत. आणि बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन निश्चितच संघातील एक महत्वाचा खेळाडू प्रभाकर भोईर येईल आणि त्याच्या समोर फलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे परिषद. बघूया 17 धावा झाली आहेत.
6 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील आणि या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाला जयदुर्गा सुरई या संघाबरोबर आजच्या या स्पर्धेच्या अंतिम दिवसातील शेवटची लढत खेळायची आणि त्यानंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत. बघूया न्यू तुफान पिंपलास जय बजरंग कारिवली आणि त्यानंतर मात्र गावदेवी केवणी दिवे चौट्यारवा मानकुली ए की जयदुर्गा सुरई बी या 3 संघांपैकी कुठला एक संघ आजच्या दिवसावर आपलं नाव करतोय आणि नशिबाच्या बलावर चिठ्ठीच्या आधारे या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. प्रभाकर भोईर चौथाईरवा मानकुली ए या संघाचा A1 खेळाडू प्रभाकर भोईर आणि अगदी बरोबर आहे बघा. आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांनी इथे आम्हाला आठवण करून दिली की मागच्या सामन्यातील हा सामनावीर खेळाडू आणि पहिल्या चेंडूला फेकून दिले काऊ कॉर्नर रिझन भाऊ 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे बघा. प्रभाकर सारख्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर षटकार मारणं हे साध्या फलंदाजाचं काम नाहीये. परिषद यांनी दाखवून दिले की प्रभाकर पेक्षा मी देखील एक चांगला खेळाडू आहे गावदेवी केवणी दिवे संघामध्ये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 23 आहे. बघूया प्रभाकर राऊंड द विकेट. ते देखील फटका ऑन साइडला खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक प्रमोद आहेत आणि इथे दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघा स्वतः दुखापतग्रस्त असताना देखील स्ट्राईक स्वतःवर ठेवण्यासाठी फलंदाज परिचित आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचतोय. किती जिद्दी खेळाडू आहे. खरोखरच त्याच्या जिद्दीला सलाम असेल. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळण्यासाठी मैदानामध्ये लढतोय झगडतोय पलतोय परिचित. वा खरोखरच अप्रतिम. बऱ्याच दिवसापासून त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. धावसंख्या 25 वर गोलंदाज तयार. इथे मात्र जागते रहो का आदेश. काय चेंडू टाकला होता अप्रतिम. 2 चेंडूवर 8 धावा दिल्यानंतर प्रभाकर यांनी या चेंडूवर कमबॅक केलेले. अतिशय चांगला चेंडू. अगदी चेंडूला आपटून दिला होता. चेंडूला अपेक्षित उचली प्राप्त केली होती. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 25. प्रभाकर आणि या इथे बघूया फटका उडवलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
शॉर्ट पिच चेंडू टाकत आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय गोलंदाज परीक्षित यांनी तर प्रभाकर याची परीक्षा घेतलेली आहे. तब्बल आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्यांनी 20 धावा खर्च केलेल्या आहेत. मी तर म्हणेन की परीक्षित यांनी त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. 5 चेंडूमध्ये त्यांनी 20 धावा ठोकलेल्या आहेत प्रभाकर सारख्या गोलंदाजाला. बघूया शेवटचा चेंडू, डॉट, विकेट, चौकार, षटकार, सिंगल, डबल. धावसंख्या 37 झालेली आहे, 37. 2 षटकानंतर जर आपण धावसंख्या पाहिली तर फक्त 17 होती आणि इथे 20 धावा प्रभाकर याच्या 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. इथे मिस टाइम फटका आहे. बघूया चेंडू हवेमध्ये, एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी निश्चितच परीक्षित आता पोचू शकणार नाहीये. एक धाव आली, 21 धावा प्रभाकर यांनी खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या पोचली ती 38 वर. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 39 धावेचं लक्ष असेल तो चौथ्यावर मानकुली ए संघासमोर. गडी बाद झाले 5. जयदुर्गा सुरेई बी संघाचं देखील आज कौतुक करावं लागेल. आज सलग 2 विजय या संघाने देखील स्पर्धेच्या माध्यमातून मिळवले. पहिल्या सामन्यावर त्यांनी निश्चितच पराभूत केला होता तो विलास मूर्ती राहणार संघाला. त्यानंतर जोशी इलेव्हन भादवड या संघाला त्यांनी पराभूत करून या स्पर्धेमध्ये 2 विजय नोंदवलेले आहेत. ऐकूया आपण एक सुमधुर धून आमचे डीजे सोर गंगा च्या माध्यमातून. तर 39 धावांचं लक्ष आहे 18 चेंडूमध्ये चौथ्यावर मानकुली हे संघाला. आणि या 39 धावा चेस करण्यासाठी सुरुवात चांगली करावी लागेल. खास करून प्रमोद भोईर आणि कालराम माली यांना. निश्चितच हा सामना पाहण्यासाठी मनोज केनी देखील इथे उपस्थित आहेत. रुपेश माली. 18 चेंडू 39 धावा चेस करण्यासाठी सलामीर जोडी खेळपट्टीकडे रवाना होते. प्रमोद भोईर आणि कालीराम माली. निश्चितच 39 धावा आहेत आणि मानकुली संघासाठी 39 धावा जास्त नाही आहेत. कारण की या संघाचा जर विचार केला तर हा संघ देखील या खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे याआधी खेळलेला केके ट्रॉफीचा विजेता संघ आहे. बघूया गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे गावदेवी केवणीदेवी संघामध्ये. त्यामध्ये आर्विन एक चांगला गोलंदाज आहे. मात्र 18 मध्ये 39 धावा या डिफेंड केल्या जातील की मात्र एक चांगली फलंदाजी करून चौथ्यावर मानकुली बी संघ या सामन्यावर चौथ्यावर मानकुली हे संघ विजय मिळवेल
हे येणारे 18 चेंडू सांगून जातील. वेलकम सुभाषजी रामचंद्र पाटील आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी गिफ्ट बॉक्स स्पॉन्सर केले आहेत असे सन्माननीय सुभाषजी रामचंद्र पाटील यांचं कालिकामाता कालवार क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निश्चितच आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जे गिफ्ट बॉक्स पाहतोय आणि ते आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले जसे सुभाषजी रामचंद्र पाटील या मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. गावदेव चौथ्या डुंगे संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर निश्चितच आपण नुकतंच ज्यांचं मंचावर शुभ आगमन झालेले या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जे गिफ्ट बॉक्स इथं स्पॉन्सर केले त्याचे सन्माननीय सुभाषजी रामचंद्र पाटील साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण असं सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करण्यात येते. धन्यवाद दिलीपजी भोईर आणि प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते सुभाषजी रामचंद्र पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. गेमान पंच हरेश परमार सरांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. गोलंदाज पांडुरंग 18 चेंडू 39 धावा. आणि पहिला चेंडू बघूया. या चेंडू कुठे अंगाला स्पर्श झाला होता की बॅटला आणि हा निर्धाव चेंडू जातोय. बघा चेंडू हवा तितका हा चांगला नव्हता मात्र त्याचा परिणाम चांगले गावदेवी केवणीदेवी संघासाठी. डॉट बॉल. अतिशय चांगला जाडू फटका आपण पाहतोय. धावा देखील चांगले आलेले आहेत. अतिशय चांगला फटका. 4 धावा आलेल्या आहेत. आणि निश्चितच थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी भिवंडी तालुका शिवसेना प्रमुख विश्वासजी थले साहेबांनी त्यांच्या समवेत डॉक्टर देवानंदजी थले साहेबांचं देखील शुभ आगमन होणार आहे. तसेच आपले निश्चितच पुरस्कृत नगरसेवक देखील आहेत भिवंडी मनपाचे आणि गोकुलदासजी नाईक साहेब कृष्णाई केशर स्टोनचे निश्चितच आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडू कक्ष इथं उभारलेले आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार आहेत. निश्चितच प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते स्पर्धेला उपस्थित राहू शकणार नाही. अतिशय वेगाने येते 2 धावा कंप्लीट करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. बघा परीक्षेत काहीतरी पांडू सिनियर एक खेळाडूला काहीतरी कानमंत्र देतोय मात्र परीक्षेत पेक्षा पांडू यांनी जास्त पावसाले पाहिलेले आहेत. मात्र क्रिकेटमध्ये जेव्हा आपण मैदानामध्ये उतरतोय तेव्हा कोणी आपल्याला लहान मोठा नसतोय. प्रत्येकाला सूचना देणं हे आपलं कर्तव्य आहे. अतिशय चांगलं बघूया चांगलं क्रिकेट. अरविंद नाही का चांगला गोलंदाज आहे गावदेवी केवणीदेवी संघामध्ये. गोलंदाज पांडू प्रमोद याच्यासाठी हा चेंडू आणि इथे चांगले क्षेत्ररक्षण. बघा एकच धाव चांगली फेकी केली होती. प्रमोद भोईर ज्या एंडला धावणार होते त्याच एंडला थ्रो केला होता. चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून केला जातोय मैदानामध्ये. दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नसतील कारण की खूप मेहनत केलेली आहे. पहिल्या सामन्यातून दोन्ही संघ विजयी झालेले आहेत आणि या सामन्यासाठी दोन्ही संघांकडून खूप प्रयत्न देखील केले जात आहेत. धावसंख्या 7. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे निर्धाव चेंडू जातोय. अतिशय चांगला चेंडू पुढे स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगले चेंडूची हाताळणी होती. बघा 5 मध्ये 7 धावा. एक चौकार राहिले म्हणजे निश्चितच
पांडुयाचे सहकारी खुश असतील आतापर्यंत तरी, कारण की 5 चेंडूमध्ये 7 धावा 39 बनवायचे आहेत. शेवटचा चेंडू शेष आहे. इथे मोठा फटका केले, बघूया झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि आणि इथे बघा मैदानामध्ये काय चाललंय बघा. काही मान्यवर मंडळी आमच्या या व्यासपीठावरती महेशजी पाटील आणि संदीपजी पाटील या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा, म्हणजे अजूनही विजयासाठी त्यांना 30 धावांची गरज आहे. 15ची सरासरी आलेली आहे. 12 चेंडू आणि 30 धावा. निश्चितच प्रमोद भोईर यांना आपले हात खोलावे लागतील. निश्चितच संदीप पाटील हे प्रवीण पाटील साहेबांचे बंधू आहेत आणि त्यांच्या समेत महेशजी पाटील यांचं देखील मंचावर शुभ आगमन झालेले आहे. गावदेव चौट्या डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषकामध्ये मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर गोलंदाज येत आहेत चंदू. सांघिक दुसरे षटक घेऊन आणि पहिला चेंडूवर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अकरा चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. ते अजून एक निर्धाव चेंडू. तर काय गोलंदाजी करतो चेंडू बघा. सलग 2 चेंडू प्रमोद भोईर सारख्या फलंदाजाला त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. दहा चेंडू आणि 30 धावा. आणि ते बघूया, उंची जास्त, लांबी देखील तेवढीच. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. निश्चित इथे प्रश्न विचारला होता आणि इथे फलंदाज प्रमोद भोईर बाद होते. धावबाच्या स्वरूपात पहिला धक्का मिळतोय. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव आली.
शेवटच्या 6 चेंडूमध्ये समीकरण थोडंसं सोपं होईल. 6-19 आणि ते उंची जास्त. बघूया अप्रतिम काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे बघा. झेल जरी सुटला तरी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. आणि ते फलंदाज धावचीत बाद झाले आहेत. ती 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 3 धावा कंप्लीट झालेले आहेत. या संघाबरोबर आजच्या दिवसाची शेवटची लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. आता गोलंदाजीतील अरविंद 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बघूया अरविंद याच्याकडे देखील खूप मोठा दांडगा अनुभव आहे आणि दिवे संघासाठी या खेळाडूंनी देखील बरेच सामने खेळलेले आहेत. सहा चेंडू 16 धावा आणि दोन्ही संघांसाठी हा समान सामना आहे. बघूया 7-16चं समीकरण आहे. 23 धावा झाल्या आहेत. 39 धावांचं लक्ष होतं चौथ्यावर मानकुली हे संघासमोर आणि शेवटच्या षटकामध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज अरविंद लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फलंदाज अरविंदसाठी बघा वेल कमी घ्या प्लीज. आपण अधिक वेल घेऊ नका. गावदेवी किवणी देवी संघ 6 चेंडू आणि 16 धावा. पहिल्या चेंडूला समोर खेळले बघूया. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रभाकर करून केला जात नाहीये. धावसंख्या 24 झालेली आहे आणि येणाऱ्या 5 मध्ये 15 बनवायचे आहेत. प्रभाकर यांनी जे 21 धावा दिलेल्या आहेत त्यापैकी त्याला 5 मध्ये आता 15 बनवायचे आहेत. मात्र त्या अरविंद याला मान्य होईल का बघूया. अरविंद याची आता कसोटी असेल. प्रभाकर भोईर याच्या समोर लेफ्ट आर्म राऊंड आणि पहिला चेंडू उडवलाय 6 धावांसाठी. षटकार. चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. म्हणजे बरोबर 30 धावा या संघाच्या फलकावर लागलेले आहेत. चौथ्या मानकुली ये 4-9चं इक्वेशन आहे. बघा या षटकारांनी विजयाची चाहूल लागलेली आहे ती मानकुली संघाला. अतिशय चांगला चेंडू बघा. वाईट यॉर्कर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला होता आणि बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय परीक्षित. 3 चेंडू आणि 9 धावा. प्रत्येक चेंडूवर चढ उतार पाहायला मिळते. चौकार षटकाराला तर मानकुली
डॉट चेंडू गेला तर गावदेवी केवणी दिवे असा सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि दोन्ही संघांसाठी हा खूप मोठा सामना आहे. आणि इथे पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. आता सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे आणि निर्धाव चेंडू आलेला आहे बघा आणि 2 चेंडू 9 धावा. प्रभाकर याला कुठले तरी हा फटका मला वाटतं चुकीचा केला असावा आणि जर कदाचित सामना गमावला तर हा चेंडू मी तर म्हणेन निर्णायक होता सामन्यासाठी. 2 चेंडू 9 धावा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवर चौकार षटकार येणं मानकुली संघासाठी अत्यंत आवश्यक आहे. बघूया अरविंद कशा प्रकारे चेंडू हातोलतोय. दोन चेंडू 9 धावा आणि हा चेंडू दोन्ही संघांसाठी खूप 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 महत्वाचा आहे. या चेंडूवर चौकारला तर मानकुली संघाला अशा अपेक्षा असतील आणि चेंडूवर निर्धाव चेंडू आला तर दिव्य संघ सामन्यावर आपली पकड मजबूत करेल. आणि ते शॉर्ट चेंडू आणि शॉर्ट चेंडूचा खरपूस समाचार चेंडू सीमापार षटकार. नाही अगदी बरोबर आहे. बघा आमचे स्पर्ट स्कोरर गोल्डन पेंगोर बॉय मॅन फॉर गोरसी ज्ञानेश्वर मुकादम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या सामन्याच्या माध्यमातून स्वराज्य कशेली आणि न्यू तुफान पिंपलास निश्चितच एका चेंडूमध्ये 3 धावाची गरज असताना न्यू तुफान पिंपलास संघाच्या प्रभाकर मडवी यांनी षटकार मारून सामन्यावर विजय संपादन केलं होतं. मात्र इथे चौथ्या मानकुली या संघाचा फलंदाज प्रभाकर भुईर अरविंद याच्या समोर आहे आणि 3 धावांची आवश्यकता आहे. बघूया प्रभाकर भुईर यांनी जर हा सामना जिंकून दिला तर शेवटच्या षटकामध्ये ज्या त्यांनी 21 धावा दिल्या होत्या त्याच्यावर पांघरून टाकलं जाईल. अन्यथा जर हा सामना गमावला तर प्रभाकरचं नाव पुन्हा एकदा चर्चित राहील आजच्या दिवसामध्ये तरी. बघूया 1 चेंडू आणि 3 धावा. प्रभाकर साठी हा सामना खूप महत्वाचा आहे. अरविंद याच्यासाठी देखील सामना तितकाच महत्वाचा आहे. अरविंद याला देखील विसरून चालणार नाहीये. वेल कमी घ्या प्लीज प्लीज वेल कमी घ्या. 1 चेंडू 3 धावा. आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आपल्या रिदम मध्ये चुकतोय अरविंद कुठेतरी थोडासा मला वाटतं दबाव झेलतोय. बघूया आणि इथे हा चेंडू निर्धाव. इथे मात्र बाजी मारलेली अरविंद यांनी. प्रभाकर याला कुठल्याही प्रकारचा चेंडूला संपर्क करू दिला नाहीये. अडला का चौथ्या मानकुली ये प्रभाकरचा प्रयत्न खूप होते मात्र मैदानामध्ये जो